हाय फ्रेंड्स, मी शिल्पा डिझायनर डायरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत करते. तर आज आपण साडीवर वेअर करण्यासाठी बेल्ट बनवणार आहोत. तर मी इथे ब्लाऊजचा एक्स्ट्राचा काठ आणि अस्तर घेतला आहे. तर मला इथे पूर्ण बेल्टची लांबी 18 इंच पाहिजे. तर मी इथे एक्स्ट्रा 1 इंच शिलाई मार्जिन ठेवून 19 इंच घेतला आहे आणि रुंदी 2.5 इंच घेतली आहे. जे मेन फॅब्रिक आहे त्याच फॅब्रिकनुसार अस्तर आणि कॅनव्हास दोन्ही पण घेतला आहे. तर आता अस्तर आणि कॅनव्हास दोन्ही प्रेसच्या साहाय्याने किंवा शिलाई मारून अटॅच करून घ्यायचं. तर मी इथे शिलाईच मारते. पूर्ण बाजूला शिलाई मारून घ्यायची आणि व्हिडिओ न स्किप करता पूर्ण शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला बेल्ट कसा बनवला आहे ते एकदम सोप्या प्रकारे समजेल. आणि व्हिडिओला लाईक, शेअर अँड चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर मी इथे आता एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून घेते, अस्तरचं आणि कॅनव्हास पण. आणि मेन फॅब्रिक अस्तर आणि कॅनव्हासला जोडून घेते. खालच्या साईडला स्टोन असल्यामुळे शिलाई व्यवस्थित बसत नव्हती. तर अशा प्रकारे फूट उचलत मी पूर्ण शिलाई मारून घेतली आहे. पायपिंग फूट असल्यास खूप सोप्या पद्धतीने शिलाई मारता येते. तर इथे मी एका साईडला स्टोन जास्त होते त्यामुळे मी काढून घेतले, जेणेकरून सुई मोडणार नाही. आणि आता मी इथे दोरी टाकून घेते. बरोबर एकदम सेंटरला टाकून घ्यायची आणि ज्या ठिकाणी दोरी टाकली आहे त्या ठिकाणी थोडंसं रफ करायचं, जेणेकरून आपण बेल्ट बांधतील तेव्हा ती दोरी निसटणार नाही. तर पूर्ण अशा प्रकारे शिलाई मारून घ्यायची आणि दुसऱ्याही साईडला तशाच प्रकारे दोरी टाकून घ्यायची. व्यवस्थित टाकून घ्यायची दोरीमध्ये आणि रफ करून घ्यायचं. आणि आता पूर्ण बेल्ट पलटण्यासाठी इथे मी थोडंसं शिलाई उसवून घेतली आहे आणि त्या ठिकाणाहून बेल्ट पूर्ण पलटवून घ्यायचा आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून चारही कोपऱ्याला छोटाले कट्स मारायचे, जेणेकरून बेल्ट पलटवल्यास कोपरे छान दिसतील. आणि आता आपण बेल्ट पलटवून घेऊ. स्टोन असल्यामुळे व्यवस्थित बेल्ट पलटवता येत नव्हता. तुम्ही कशाच्याही साहाय्याने बेल्ट पलटवू शकता. मी इथे छोटासा स्क्रू ड्रायव्हर घेऊन त्याने बेल्ट पलटवला आहे. स्टोन असल्यामुळे खूप हार्ड जात होतं पलटवायला बेल्ट. तर पूर्ण बेल्ट पलटवून घेतला आहे. अशा प्रकारे बेल्ट पलटवून घ्यायचा पूर्ण आणि हाताने व्यवस्थित स्प्रेस करायचा आणि कोपरे व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे. व्यवस्थित कोपरे बाहेर निघाले पाहिजे. चारही साईडचे तसेच कोपरे काढून घ्यायचे व्यवस्थित. आणि तुम्हाला बेल्ट कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आता आपण इथे जी शिलाई उसवून घेतली होती त्या ठिकाणी शिलाई मारणार आहोत, जेणेकरून शिलाई उसवलेली जागा कव्हर होईल. वरच्या बाजूला पूर्ण एक शिलाई मारून घ्यायची, दाब शिलाई. म्हणजे आपली फिनिशिंग छान दिसेल. एक्स्ट्राचे जे दोरे आहेत ते कट करून घ्यायचे. तर मी इथे पूर्ण शिलाई मारून घेतली. आता
आता मी लटकन एकदम सिंपल आणि छोटाले लटकन बनवणार आहे. तुम्ही तुमच्या चॉईसनुसार बनवू शकता कसेही लटकन. तर मी इथे स्क्वेअरमध्ये कपडा घेतला आहे आणि एकदम सिंपल लटकन बनवून घेतले आहे. दोन्ही साईडचे त्याच प्रकारे लटकन बनवायचे. तर तुम्ही या बेल्टला तुमच्या एरियानुसार किती शिलाई घेता ते नक्की सांगा. तर मी या बेल्टला 100 रुपये शिलाई घेतली आहे. तर हे आता लटकन मी उलटवून घेते. पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे लटकन बनवले आहेत. तर बेल्टचा फायनल लुक काही अशा प्रकारे दिसतो. एकदम सिंपल, सोबर आणि कमी वेळेत बनवून तयार होणारा हा बेल्ट. तर तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. टेक केअर, बाय बाय.